नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 376वा भाग. आपल्याला जर या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका कंपनीच्या रागीट साहेबांना एकदा वाटले, मला सर्वांशी चांगले वागायला हवे आहे. आणि त्याची सुरुवात त्यांना वाटले आजपासूनच करायला हवी आहे. तेव्हा ते म्हणाले, आज त्याची सुरुवात म्हणून मी भरपूर श्रीखंड आणलेले आहे आणि आज तुम्हा सर्वांना मी जेवण देणार आहे. कर्मचारी म्हणाले, साहेब आता 2 वाजले आहेत, आमचे जेवण नुकतेच झाले आहे. साहेब म्हणाले, काही काम करायला सांगितले की तुम्ही मला टाळता आणि चांगले जेवण खायला सांगितले तरी विरोध करता. हे असले मी अजिबात खपवून घेणार नाही. मी वाढलेले सगळे तुम्हाला खावेच लागणार आहे. एका कंपनीच्या रागीट साहेबांना एकदा वाटले, मला सर्वांशी आता चांगले वागायला हवे आहे आणि त्याची सुरुवात त्यांना वाटले आजपासूनच करायला हवी आहे. ते म्हणाले, आज त्याची सुरुवात म्हणून मी भरपूर श्रीखंड आणलेले आहे आणि आज तुम्हा सर्वांना जेवण देणार आहे. कर्मचारी म्हणाले, साहेब आता 2 वाजले आहेत, आमचे जेवण नुकतेच झाले आहे. साहेब म्हणाले, काही काम करायला सांगितले की तुम्ही मला टाळता आणि चांगले जेवण द्यायला लागलो तरी विरोध करता. हे असले मी अजिबात खपवून घेणार नाही आहे. मी वाढलेले सगळे तुम्हाला खावेच लागणार आहे. आता दुसरी मराठीतली कविता आहे. एक कॉन्ट्रॅक्ट किलर नवीन मोटार घ्यायला गेला आणि त्याने मोटार कशी हवी ते सांगितले. मला एक सुंदर मोटार हवी आहे. ती सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम हवी आहे. म्हणजे प्रदूषण वगैरे काही नाही, पण कधी अपघात झाला तर तिला काहीच व्हायला नको आहे. आणि जर त्या मोटारीखाली कोणी माणूस आला तर मात्र तो हमखास मरून जायला हवा आहे. एक कॉन्ट्रॅक्ट किलर नवीन मोटार घ्यायला गेला आणि त्यांनी मोटार कशी हवी ते सांगितले. मला एक सुंदर मोटार हवी आहे. ती सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम हवी आहे. म्हणजे कमी प्रदूषण वगैरे काही नाही, पण कधी अपघात झाला तर तिला काहीच व्हायला नको आहे. पण त्याखाली कोणी माणूस आला तर तो मात्र हमखास मरून जायला हवा आहे. आता तिसरी मराठीतली कविता आहे. बागेत कुणाची तरी बराच वेळ वाट बघत बसणाऱ्या मुलीला तो म्हणाला, तू कुठल्या तरी स्मार्ट, श्रीमंत आणि सभ्य मुलाची वाट बघते आहेस का? की मी भेटलो तरी तुला चालणार आहे? बागेत कुणाची तरी बराच वेळ वाट बघणाऱ्या मुलीला तो म्हणाला, तू कुठल्या तरी स्मार्ट, श्रीमंत आणि सभ्य मुलाची वाट बघते आहेस का? की मी भेटलो तरी तुला चालणार आहे? आता पुढची कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याबद्दल. समझ बढ़ गई ऐसा तुमको लगने लगेगा. समझ बढ़ गई ऐसा तुमको लगने लगेगा. प्रकाश से प्रकाशित हो आखिर प्रकाश बन जाएगा. प्रकाश से प्रकाशित हो आखिर प्रकाश बन जाएगा. तू प्रकाश फैलाएगा अंधेरा दूर करेगा. तू प्रकाश फैलाएगा अंधेरा दूर करेगा. श्रद्धा विश्वास से ही ये सारा संभव होगा.
श्रद्धा विश्वास से ही ये सारा संभव होगा। लंबी सांस लो और छाती भरने दो। लंबी सांस लो और छाती भरने दो। काम करो या ध्यान करो, ऐसा होने दो। काम करो या ध्यान करो, ऐसा होने दो।